नमस्कार, मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की मला बऱ्याचदा माझ्या अनेक व्हिडिओजमध्ये एक कमेंट येतात की आम्ही कलाकार आहोत, आम्ही चित्रपट क्षेत्रामध्ये काम करतो, मग मी आर्टिस्ट म्हणून काम करतो, मी टेक्निशियन म्हणून काम करतो, मी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो, मी मेकअप आर्टिस्ट आहे, मी रायटर आहे, मी डायरेक्टर आहे, असे कामं करतो। तर आम्हाला अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचं कार्ड काढणं गरजेचं आहे का? तर मी त्याच विषयावर आता मी तुमच्याशी बोलणार आहे। त्याचं कारण असं आहे की बऱ्याच लोकांना असेही समज असते की आम्ही कार्ड जर काढलं तर आम्हाला काम मिळणार आहे। तर ह्याच गोष्टीवर मी थोडंसं फोकस टाकतोय, कारण कार्ड कशासाठी असतं? तर कार्ड ह्याच्यासाठी असतं की तुम्ही जेव्हा कुठल्याही अधिकृत संस्थेचं तुम्ही जेव्हा कार्ड काढता तेव्हा तुम्ही अधिकृत कलाकार आहात, त्या संस्थेचे किंवा त्या क्षेत्रात काम करणारे तुम्ही अधिकृत कलाकार आहात, तुमची एक अधिकृत आयडेंटिटी बनते, म्हणून तुम्हाला कार्डची खूप गरज असते। खूप लोक म्हणतात की आम्ही ॲक्टिंग करतो, आम्हाला कुठं कार्ड विचारत नाही, कुठं कार्डचं आम्हाला कधी गरज पडत नाही, मग आम्ही कार्डला का पैसे भरायचे, का आम्ही कार्ड काढायचं? तर त्या लोकांसाठी मी सांगतो मित्रांनो, पुण्यात किंवा मुंबईत की स्पेशली मुंबईत तुम्ही जेव्हा काम करायला जाता तेव्हा तुम्हाला तुमचं कार्ड विचारलंच जातं, तुम्हाला कार्ड आहे की नाही। मग ते इम्पा, इफ्टा अशा अनेक संस्था आहेत, इंडियन मोशन पिक्चर्स इम्पा आहे किंवा आर्टिस्ट असोसिएशन आहे, त्यांचे कार्ड तुम्हाला गरजेचं असतं। त्यांचं कार्ड नसेल तर तुम्हाला काम तिथं करता येत नाही मुंबईमध्ये। पण मुंबई व्यतिरिक्त बाहेर कुठे काढतो बहुतेक कार्ड विचारत नाही। पण जेव्हा तुम्ही एखादा सिनेमा करता, जेव्हा एखादं काम करता, जेव्हा तो सेन्सॉरला जातो, तो सिनेमा सेन्सॉरला जाण्याच्या अगोदर तो सिनेमा चित्रपट महामंडळात किंवा अशा संस्थेमध्ये अधिकृतपणे येतो, त्यांची NOC त्यांना घ्यावी लागते, त्याच्यानंतरच तो सेन्सॉरला जातो। आणि ती NOC जेव्हा घेतली जाते आणि अशा वेळेस जर तुमच्याकडे कार्ड असेल आणि तुमचे पैसे जर कोणी थकवलेले असतील, तुम्हाला जर पैसे दिलेले नसतील किंवा तुमच्याशी काही फ्रॉड झालेला असेल, तर तुम्ही त्याच्याबद्दल, त्या सिनेमाबद्दल, त्या प्रोडक्शनबद्दल तुम्ही चित्रपट महामंडळामध्ये कंप्लेंट करू शकता। असं केल्याने, ती कंप्लेंट केल्याने तुमचा तो सिनेमा थांबवू शकतो आणि तुम्हाला न्याय मिळू शकतो। यासाठी हे कार्ड सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। तर मला असं वाटतं की तुम्हाला ह्याचं उत्तर मिळालं असेल। बऱ्याच लोकांना असं म्हणतात की बाबा कार्ड काढतो आम्ही, आम्हाला काम द्या। मित्रांनो, काम का देणार, कोण देणार? काम देणं हे सोपं नाही आहे, कारण जे काम असतं हे तुमचं तुम्हालाच मिळवावं लागतं। तुमचं पर्सनल आयडेंटिटी काय आहे, तुमचं टॅलेंट काय आहे, हे कुठलीही संस्था तुम्हाला जेव्हा कार्ड देते, असं प्रत्येकाचं आयडेंटिटी तपासत बसणार नाही ना, कारण तुम्हाला तुमची आयडेंटिटी आहे, तुम्ही आयडेंटिफाईड आहात, हे कार्डच तुम्हाला सांगू शकतं। पण तुमच्याकडे काही नाही आहे आणि तुम्ही म्हणता की मी कार्ड काढलं तर मला काम दिलं पाहिजे, तर हे साफ चूक आहे। आणि जर यदा कदाचित तुम्हाला असं कोणी म्हणत असेल तुम्ही आमचं कार्ड काढा, आम्ही तुम्हाला काम देतो, तर लगेच अशा लोकांची कंप्लेंट करा, चित्रपट महामंडळात येऊन कंप्लेंट करा, इंडियन मोशन पिक्चर असोसिएशनमध्ये जाऊन कंप्लेंट करा। कारण असे लोक, जे लोक म्हणतात की आमचं कार्ड काढा, आम्ही तुम्हाला काम देतो, हे फेक असतात। यांच्याकडे कुठलीही आयडेंटिटी नसते, यांच्याकडे कुठलेही सरकारी रजिस्ट्रेशन नंबर नसतो। जो कुठला नंबर असतो तो कुठला तरी वेगळाच दाखवतात, तुम्ही काय तपासायला जात नाही आणि असं ते लोक सांगतात की आम्ही रजिस्टर्ड संस्था आहोत। तर अशी कुठलीही रजिस्टर्ड संस्था नाही आहे मित्रांनो। याचा शांतपणे डोक्याने विचार करा आणि नंतरच कुठलंही कार्ड काढायचं असेल तिकडे जा। आणि कार्ड काढल्यामुळे तुम्हाला काम मिळतं असं अजिबात होत नाही, काम तुमचं तुम्हालाच मिळवावं लागतं। कार्डचं फक्त एकच असतं की तुमची स्वतःची एक आयडेंटिटी, तुम्ही एक कलाकार आहात, हे फक्त आयडेंटिफाय करण्यासाठी, एक आयडेंटिटी दाखवण्यासाठी तुमचं हे कार्ड अतिशय महत्त्वाचं असतं। मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल। पुढच्या एपिसोडमध्ये नवीन काहीतरी विषय घेऊन नक्कीच भेटणार आहोत। तर प्लीज तुम्हाला आणखी काय वाटत असेल तर माझा नंबर खाली दिलेला आहे, माझा इंस्टाग्राम ID खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन मला क्वेश्चन तुम्ही विचारू शकता आणि कंप्लेंट करू शकता। बाय।